हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये दिनांक 28/11/2025 च्या सकाळी 9 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत याची पुराव्यानिशी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. या फॉर्मच्या फोटोज वगैरे किंवा पोलीस भरतीबाबत इतर अपडेट्स आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं तुम्हाला पाहायला मिळतात, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुम्हाला तिथं मिळत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पाहूयात पहिला टोकन नंबर. बघा, पहिला टोकन नंबर तुमच्या समोर आहे. या ठिकाणी 1,47,258 हा टोकन नंबर आहे आणि हा किती वाजताचा आहे इथं तुम्ही पाहू शकता. 10:31 रात्रीचे 27/11/2025 रोजी. भले इथं डेट दिसत नसली तरी हा 27/11/2025 रात्री 22:31 म्हणजे 10:30 वाजता हा मेसेज आलेला आहे. हा 1,47,258 कुठला असेल हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. तरी वाटला असेल तर सीपी मुंबईचा हा असणारा आहे. काल रात्रीच्या 10:30 वाजता 1,47,000 कदाचित आताच्या घडीला 1,60,000च्या वर झालेले असतील. पाहूयात अजून पुढचे अपडेट्स. आता बघा, ईमेल प्राप्त झालेला आहे 21:38 म्हणजे 9:38 आहे. कुठला आहे? सीपी रेल्वे म्हणजेच ज्याला आपण मुंबई रेल्वे किंवा मुंबई लोहमार्ग म्हणतो. तर या मुंबई लोहमार्गाला 21:38 म्हणजेच 9:38 14,144 असणारा अर्ज क्रमांक प्राप्त झालेला आहे. एकूण टोटल आता मुलाचे किती मुलीचे किती इथं आपल्याला समजत नाही, किंवा या असणारे वर पण समजेल नाही, पण लगभग असणारे या 1,47,000 मध्ये मुलीचे फॉर्म असणारे 40,000च्या वर आहेत, एवढं मात्र नक्की. चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून आपल्याकडे. बघा, हा टोकन नंबर दिसतोय तुम्हाला 4,473 असणारा टोकन नंबर आहे. हा 4,473 टोकन नंबर किती वाजता जनरेट केलेला आहे इथं पाहू शकता तुम्ही. डेट 9:48 27/11/2025 रोजीचा हा टोकन नंबर आहे 4,427. मग हा कुठला आहे लगेच पुढच्या स्क्रीनवर दाखवतो. पोलीस कॉन्स्टेबल SP वर्धा 4,473 टोटल अर्ज म्हणजे एकूण फॉर्म, आणि त्यापैकी मुलीचे फॉर्म 1,284 म्हणजे लगभग असणारे 3,200च्या आसपास फॉर्म मुलाचे SP वर्धा इथं तुम्हाला पाहायला मिळतात. कालच्याच डेटमध्ये तुम्हाला तारीख आणि वेळ परत तुम्हाला इथं पाहायला दिसते. 9:49 27/11/2025 रोजी हा स्क्रीनशॉट काढलेला आहे. अशा ओरिजिनल पुराव्यानिशी ऑथेंटिकेट खऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. फोटोज वगैरे टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो, म्हणून टेलिग्राम चॅनलची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून असणारं जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल. चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. बघा, पुढचा या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे. 6,347 असणारा टोकन नंबर आहे आणि अर्ज क्रमांक आहे 5,916. तर हा 5,916 जो अर्ज क्रमांक आहे तो मुलाचा आहे आणि हा किती वाजता जनरेट झालेला आहे. बघा, चालन भरलेला आहे 27/11/2025 7:52 आणि हा फॉर्म भरलेला आहे 7:40. माझ्याच विद्यार्थ्याचा फॉर्म आहे, त्याच्यामुळं त्यांनी फॉर्म भरल्यावर मला फोन पण लावून सांगितलेला होता. तर 7:40 ड्रायव्हरला 6,347 कुठं आलते लगेच पुढच्या स्क्रीनवर. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर धाराशिव टोटल 6,347, त्याच्यापैकी 5,946 मेल आलं लक्षात. म्हणजे फक्त 4,050च्या आसपास फॉर्म धाराशिवला मुलीचे ड्रायव्हरचे आलेले आहेत. त्याचं कारण वेगवेगळे असतील, जागा वगैरे या सगळ्या गोष्टी असणारे इथं पाहायच्या असतात. अजून पुढचे अपडेट्स पाहूयात आपल्याकडे. बघ एक काय एडिटर साहेब काय भानगडायची. अच्छा, हा, तर ह्याचा असा आहे म्हणे की हा प्रत्येक व्हिडिओला येते, हे आपल्यात नाही तर भरपूर ठिकाणी या ठिकाणी असणारं हे कमेंट असते म्हणे 25 जानेवारी हॉल तिकीट, 5 फेब्रुवारी गाऊन कुठे माहिती भेटली विचारू नका. आता असे लोक काय सांगावं काय नाही. चला असो, पुढचे अपडेट्स पाहू आपण. पोलीस कॉन्स्टेबल ज्याची भरपूर लोक मागणी करत होते SP भंडारा
किती आहेत? अर्ज क्रमांक 2027 मेलचा अर्ज आहे. किती वाजताचा आहे इथं तुम्ही पाहू शकता. 27 2 कटला इथं 27/11/2025 रात्रीच्या 10:22ला प्रिंट काढल्या, म्हणजे लगभग 10 वाजता फॉर्म भरलाय. मुलाचे फॉर्म 2027 आले. टोटल फॉर्म 2027 म्हटलेलं नाही. मुलीचे फॉर्म किती आहेत हे माहिती नाही, तरी पण अंदाजाने सांगायचं झालं तर 3000 टोटल फॉर्म लगभग असणारे भंडाऱ्याला झालेले असतील, याच्यामध्ये शंका नाही. 3000च्या आसपास असतील. काल रात्री 10 वाजता आलं लक्षात. तर पोलीस कॉन्स्टेबल SP भंडारा 2027 मुलाचे काल रात्री 10 वाजता असणारे झालेले होते. अजून पुढचे अपडेट्स पाहूयात आपल्याकडे. बघा पहा, पोलीस कॉन्स्टेबल CP मीरा भाईंदर 24,205 टोटल असणारे अर्ज आहेत, आणि त्याच्यापैकी मुलाचे अर्ज आहेत 17,670 असणारे अर्ज. हा किती वाजताचा आहे लगेच पुढच्या स्क्रीनवर दाखवतो. बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 8:04 मेल प्राप्त झालाय. काल रात्रीचा हा असणारा फॉर्म आहे. इथं तुम्ही पाहू शकता मीरा भाईंदर युनिट 24,205 फॉर्म या ठिकाणी रात्री 8 वाजता मीरा भाईंदरला टोटल आले होते, ज्याच्यापैकी 17,676 फॉर्म मुलाचे होते, म्हणजे लगभग 7,000 फॉर्म या ठिकाणी CP मीरा भाईंदरला मुलीचे काल रात्री 8 वाजता असणारे आलेले आहेत. अजून पुढचे अपडेट दाखवतो, पण चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, लाईक ठोका व्हिडिओला, लाईक कमी येतात. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे SP वासिम. टोटल फॉर्म आहेत 3,276, ज्याच्यापैकी मुलाचे फॉर्म आहेत 3,099, म्हणजे मुलीचे फॉर्म लगभग असणारे या ठिकाणी 177 फॉर्म मुलीचे आलेत SP वासिम ड्रायव्हरसाठी. कारण जागाच नाही. अलग लक्षात, मुलींसाठी OBC कास्टला जागाच नाहीये, तिथं भरपूर साऱ्या कास्टला जागा नाही, त्याच्यामुळे मुलीचे फॉर्म इथं फक्त 177 कालच्या रात्रीच्या असणाऱ्या लगभग 9 वाजता आलेले आहेत. अजून पुढचे अपडेट्स पाहूयात आपल्याकडे. बघा पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 15 23,036 टोटल असणारे अर्ज. इथं तुम्हाला डेट टाइम दिसतो बघा, 27/11/2025 11:56, म्हणजे लगभग 28 तारीख सुरू होता हा फॉर्मचा असणारा फोटो काढलेला आहे, जेव्हा 23,036 इथं तुम्हाला पाहायला मिळतात SRPF गट क्रमांक 15 गोंदियासाठी. अजून पुढचे अपडेट्स पाहूयात आपल्याकडे उपलब्ध. बघा पोलीस कॉन्स्टेबल प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझनचा आहे 49,921 टोटल अर्ज आहेत, आणि त्याच्यापैकी मुलाचे अर्ज आहेत 34,485. तर हे होतं नागपूर कारागृह. तर बघा भरपूर लोकांचं म्हणणं होतं की तारीख वाढेल का. तर 99% तारीख वाढेल. मागचा इतिहास पाहता, त्याचबरोबर काल माझं MHA-IT सोबत बोलणं झालं, तर त्याची वाटलं तर क्लिप मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण टाकतो, तिथून तुम्ही ऐकून घ्या ती बोलणं झालेली व्हिडिओ आपलं कॉलवर. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जवळपास 2500 मुलं, म्हणजे 2025 मुलं आणि मुले मिळून यांचे ईमेल ID आणि मोबाईल नंबर दोन्ही रॉंग झालेत, किंवा आधारचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं या मुलांना अजूनपर्यंत ईमेल व्हेरीफाय करून भेटले नाही, हे मुलं फॉर्म भरू शकलेले नाहीत. याच्यामुळं होईन काय की ज्या मुलांच्या आधारला नंबर लिंक नव्हते किंवा इतर काही अडचणी, व्हेरीफाय नव्हता, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही काल मेल पाठवला तरी एका विद्यार्थ्याचा असणारा तुम्ही मेल व्हेरीफाय करून दिलं नाही, तर त्यांनी सांगितलं कमीत कमी 3-4 दिवस लागतील. आज तारीख आहे 28, मी बोललोय 27 तारखेला, ते म्हणे कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतील. 2500 मुलांचे आहेत बरोबर. फक्त मेल व्हेरीफाय करण्यासाठी 3 ते 4 दिवस, म्हणजे 30 नोव्हेंबर तारीख उलटून जाईल. म्हणजे गॅरंटेड 99% सांगतोय की या ठिकाणी पोलीस भरतीची तारीख कमीत कमी 8 दिवस तर वाढणार. 8 दिवस हे लिहून घ्या तुम्ही, 8 दिवस नक्की वाढेल, याच्यामध्ये काही शंका नाही. याच्यापेक्षा जास्तच वाढेल पण कमी वाढणार नाही. म्हणून जर समजा काही डॉक्युमेंटमध्ये इश्यू असेल तर रजिस्ट्रेशन करून ठेवा, कारण आपल्याला फॉर्म भरायच्या संपायच्या नाही म्हणलं तरी 1 दिवस अगोदर किंवा 6, 7, 8, 10 तास अगोदर तरी समजतंय. त्याच्यामुळे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसेल गेलं त्यांनी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशनमध्ये इश्यू असल्यास, काही प्रॉब्लेम असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर मी या ठिकाणी देतो, माझ्याच्यानं सॉल्व्ह होत असेल तर मी करून देईल. 8010904800 याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा. फॉर्म किती आले टाकू नका, फॉर्म किती आले मी काही रिप्लाय देणार नाही. समस्या असेल तर नक्की रिप्लाय देतो, आलं लक्षात. याच्यावर मेसेज करा, तुमची समस्या सुधारण्याचा प्रयत्न मी करेल. आणि जर वाटलंच तर तुम्हाला MHA-ITचा पण नंबर तिथं दिलेला आहे, त्याच्यावर MHA-ITच्या याच्यावर फोन करा किंवा त्यांना ईमेल करा. तुमची समस्या सॉल्व्ह होईल, पण वेळ लागेल, त्याच्यामुळे तारीख वाढणार, ह्याच्यात काही शंका
नाही. पण जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट उपलब्ध आहेत आणि खेळत बसत असणार तर गड्यांनो महागात पडू शकते. आलं का लक्षात? त्याच्यामुळे जर व्यवस्थित सर्व असेल तर लगेच फॉर्म भरून घ्या, काही हरकत नाही. चला, जर फॉर्म भरला असेल, स्क्रीनशॉट टाकायची इच्छा असेल तर हाच व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर स्क्रीनशॉट टाका. तुमचे पर्सनल माहिती हाईड करून आम्ही असणारे त्याचा समावेश करू. धन्यवाद. टेक केअर. सबस्क्राईब मारा.